बळी पडलो होतो मागील 3 दिवसापासून. आज मला थोडंसं बरं वाटतंय, तर म्हटलं चला थोड्या आपण आमचे मित्र सौरभ यांना थोडेसे साथ देऊया, थोडंसं समालोचन करूया. तर येणारे 3 षटक म्हणजे अर्थात येणारे 18 चेंडू पाहूया. 18 चेंडू मध्ये कुठपर्यंत बदल मारतोय कोंदिवडे संघ. सलामीवर आपण पाहतोय कोंदिवडे संघाकडनं भावेश आणि सौरभ. तर निश्चितपणे या शृंखलेमध्ये आपण पाहतोय मागील 4 दिवसापासून ज्यांनी मात्र आपल्याकडे पहिल्या दिवसापासून हजेरी लावले असे आपले आंबरे काका, आपले आंबरे आजोबा यांचं मात्र मी या आपल्या शृंखलेमध्ये मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. मैदानाकडे वळूया. पहिला चेंडूचा खेळ संपतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र खातं उघडलं जातं. श्री गणेश केलं जाते. मात्र कोंदिवडे संघाकडनं धीम्या गती चेंडू फेक केली गेली होती. अतिशय चाणाक्ष दूरता असा हा गोलंदाज आपण पाहतोय देवीचा पाडा संघाकडनं. त्यांनी आता खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज घेतलेला आहे. हर्षद पाटील उंच पुरा हा मजबूत बांध्याचा हा गोलंदाज, हा खेळाडू ज्याने पहिल्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती हर्षद याने. पाहूया आता मात्र येणारे उर्वरित 5 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. पहिलं षटक हे मात्र हाणामारीचे षटक. सुंदर चेंडू फेक केली, ते मात्र क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. कारण ज्या ज्या वेळेला असे चेंडू येतात ना, बॅटला स्पर्श होऊन येतात मागच्या दिशेला, निश्चितपणे चेंडू फिरणारा असतो. तर अशा वेळेला क्षेत्ररक्षकाने जाणलं पाहिजे की आपला गोलंदाज अथक मेहनत करून एक चेंडू कशा प्रकारे मला निर्धाव करता येईल किंवा कमीत कमी धावा कशा प्रकारे देता येतील असा प्रयत्न करत असतो. परंतु मी तर म्हणेल की क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. आणि अशा प्रकारे जिथे केवळ 1 किंवा 2च धावा खर्च झाले असतात तिथे मात्र जात आहेत तब्बल 4 धावा. या 4 धावांनी धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती मात्र 5 या आकड्यावरती. हर्षद मात्र थोडासा नाखुश असेल आपल्या या क्षेत्ररक्षकावरती, परंतु असो, क्रिकेट आहे, घडत असतं बिघडत असतं. हर्षदचा पुढचा चेंडू आता मात्र उंच पुरा फटका आपण पाहतोय, लॉंग ऑफच्या दिशेने येतोय, खणखणी षटकार. या षटकाराने धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती मात्र 11 या आकड्यावरती कोंदिवडे संघाला. तर निश्चितपणे षटकार हॅट्रिक साठी निश्चितपणे पुन्हा एकदा प्रियांका ऋषिकेश पवार यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 200 रुपयाचा रोख पारितोषिक. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आता मात्र हीच तर समजदारी असते मित्रांनो खेळामध्ये, कारण क्रिकेट खेळ आहे, कधी तू चल तर कधी मी चालणार. तर परंतु जर षटकार आला तर अशा वेळेला आपण पाहतो की बरेचसे फलंदाज बॅक टू बॅक षटकार मारण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोंदिवडे संघ अतिशय समजदार संघ आपण पाहतोय. षटकार आलाय, त्यानंतर आलेला मात्र चांगला चेंडू होता, केवळ 1च धाव घेण्यामध्ये त्यांनी समाधान मानलं. धावसंख्या हलती राहणं महत्वाचे असते प्रत्येक संघासाठी आणि तोच प्रयत्न केला जातो मात्र कोंदिवडे संघाकडनं. पाहतोय आता स्ट्राईक सांभाळतो मात्र हा डावखुरा फलंदाज अर्थातच कोंदिवडे संघाचा सौरभ. हर्षदचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला चेंडू फेक केले होती, खडून काढला चेंडूला. 1 धाव निश्चितपणे पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावासाठी कोणत्या प्रकारे प्रयत्न होणार नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय देवीचा पाडा या संघाकडनं आणि अशा प्रकारे एकाच धावाने धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती मात्र 13 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. हर्षद मात्र चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय, चांगल्या प्रकारे षटक हाताळतोय. जर आपण विचार केला तर एक मी तर म्हणेल की बोनसच्या स्वरूपात एक चौकार आला होता, त्यानंतर मात्र एक चांगला फटका आला होता लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांसाठी. तरी देखील धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. हर्षदचा आता मात्र आखूट टप्प्याचा चेंडू आणि आखूट टप्प्याला दयामाया दाखवणार नाही ते मात्र कोंदिवडेचे फलंदाज. चेंडू मात्र जातोय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती मात्र 19 या आकड्यावरती. समाधानकारक धावसंख्या कशी उभी करायची, कोणत्याही प्रकारे धोका नापत करतात ते मात्र जाणून दाखवतात आपल्या देशी दोन्ही फलंदाज कोंदिवडे संघाकडनं सौरभ आणि भावेश. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते एका षटका समाप्तीनंतर बिनबाद 19 या आकड्यावरती.
मी तर म्हटलं होतं की चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय हर्षद, परंतु शेवटच्या चेंडूवरती चुकी केली आणि हा शेवटचा चेंडू खूप महत्त्वाचा असतो एखाद्या सामन्यामध्ये, एखाद्या खेळीमध्ये, एखाद्या सामन्यातील निकालासाठी. प्रत्येक चेंडू हा जो महत्त्वाचा ठरत असतो, हा मात्र शेवटचा चेंडू असतो, प्रत्येक षटकातील शेवटचा चेंडू. परंतु असं मित्रांनो होत असतं, घडत असतं, बिघडत असतं. सांघिक कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येणार तो मात्र देवीचा पाडा संघाकडनं आकाश पाटील. हर्षद पाटीलला पाहिलं पहिल्या षटकामध्ये 19 धावा खर्च केला. आता मात्र आकाश पाटील ज्यांनी मागील सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, आकाश पाटील पुन्हा एकदा. आता मात्र आपले मात्र इरादे स्पष्ट करताना ही तशी हे दोन्ही फलंदाज कोंदिवडे संघाकडनं पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार केला. चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावांसाठी. तर निश्चित मी तर म्हणेल की कोंदिवडे गावासाठी मात्र चांगल्या प्रकारे फलंदाजी करतायत. ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी होती त्याप्रमाणे सुरुवात तर झालेली आहे कोंदिवडे संघासाठी. कारण आपण जर विचार केला तर 7 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा जमा केल्या त्या मात्र तो कोंदिवडे संघाने. पाहूया आकाश मात्र थोडंसं दडपणाखाली असेल कशा प्रकारे गोलंदाजी करायची. डावखुरा फलंदाज सौरभ ज्याने पहिल्या चेंडूवर चांगला घणाघाती प्रहार केला होता सौरभ याने. तर मी म्हटलं होतं की थोडंसं दडपण निश्चितपणे असणार आहे, कारण ज्या ज्या वेळेला गोलंदाजावरती मोठा फटका मारला जातो त्यावेळेला थोडंसं निश्चितपणे दबाव हा येत असतो आणि असं म्हणतात की प्रेशर भल्या भल्यांची शिट्टी वाजवते. तर असंच काहीतरी मैदानात आपण पाहतोय. चेक करायचंय चेंडू कुठे पिच झाला नक्की. कारण आपली खेळपट्टी, या खेळपट्टीमध्ये चेंडू निश्चितपणे पिच झालाय का हेच नाही. आतमध्ये ना आतमध्ये आतमध्ये चेंडू आहे, वाईड चेंडू आहे फक्त. तर वाईड +1 अशा टोटल 2 धावा मिळत आहेत त्या कोंदिवडे संघाला. थोडंसं प्रेशर होतं आणि त्या प्रेशरमध्ये जर आपली दिशा भरकटला तो मात्र आकाश पाटील थोडंसं दडपण निश्चितपणे जाणवतं या गोलंदाजावरती. देवीचा पाडा संघ आपण पाहतोय, खूप लांबवरचा प्रवास करून आलेला हा संघ आपण पाहतोय. नेहमी जेव्हा जेव्हा बेळगावमध्ये सामने असतात देवीचा पाडा हा संघ मात्र दिवशी आपली हजेरी लावत असतो. पुन्हा एकदा धीम्या गतीने चेंडू फेक केले होते. आता मात्र सलामीर मात्र कोंदिवडे संघाचा बाद होते. पहिला झटका बसतो तो मात्र कोंदिवडे संघाला. थोडासा आखूड टप्प्यात चेंडू होता, धीम्या गतीने चेंडू फेक केले होते. फलंदाज मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता, मोठे इरादे त्याने आखले होते, परंतु या धीम्या गतीवरती मात्र काही नियंत्रण राखू शकला नाही आणि अशा प्रकारे पहिला झटका बसतो तो मात्र कोंदिवडे संघाला. आकाश पाटील मी तर म्हणेल की आता थोडंसं बरं वाटलं असेल, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र एक वाईड चेंडू त्याने हाताळला होता. अशा वेळेला कमबॅक करायचा असेल तर एखादे विकेट किंवा एखादा डॉट बॉल खूप गरजेचा असतो जर आपण गोलंदाजा बाजूने विचार केला तर. निश्चितपणे थोडंसं चांगला कमबॅक करतो तो मात्र देवीचा पाडा संघ. अर्थातच आकाश पाटील पहिला झटका बसतो तो मात्र कोंदिवडे संघाला. नवीन फलंदाज जातोय कोंदिवडे संघाकडनं अनिकेत. भावेश हा खेळाडू ज्याच्याकडे पूर्ण क्षमता होती, परंतु धीम्या गती चेंडूवरती हा फसला फलंदाज. पहिला झटका बसला तो मात्र कोंदिवडे संघाला. नौका फलंदाज येतोय अनिकेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करणार, कारण मर्यादित षटकांचे सामने आहेत, हे केवळ 3 षटकांचा सामना आहे. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी असेल बहुतेक. तर आपण विचार केला तर येणारे 10 चेंडू आणि जास्तीत जास्त धावा कुठून करण्याचा प्रयत्न केला तर मात्र कोंदिवडे संघ. पुन्हा एकदा धीम्या गती चेंडू फेक केली जाते आपल्या जाळ्यामध्ये. इथेशी बॅक टू बॅक दुसरा झटका बसवतो मात्र कोंदिवडे संघाला. आकाश पाटील चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. नौका फलंदाज ज्याप्रमाणे अनिकेत गेला त्याच पावले मागे येतोय. नौका फलंदाज आपण पाहतोय सागर. चांगला प्रयत्न होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्या देवीचा पाडा संघाकडनं. अर्थातच रोहन या क्षेत्ररक्षकांना
मी तर वारंवार जेव्हा जेव्हा इथे सामने असतात नेहमी सांगत असतो की फलंदाजीसाठी पोषक वातावरण आहे, फलंदाजीसाठी पोषक अशी खेळपट्टी आहे. जास्तीत जास्त वेळ जर आपण या खेळपट्टीवरती टिकून राहिला तर मोठमोठे फटके आपण मारू शकता. धावसंख्या कोणती असू दे, 70 असू दे, 80 असू दे, चेस होते या वेणगावच्या मैदानावरती. परंतु जास्तीत जास्त वेळ इथे आपण उभं राहिलं पाहिजे, तसा प्रयत्न केला गेला पाहिजे. पाहूया आकाश पाटील चांगली गोलंदाजी करतो, विकेट हॅट्रिक वरती आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार आकाशाचा. पुढचा पुन्हा एकदा धीम्या गती चेंडू फेक केली गेले, उजव्या यष्टीच्या बाहेरून जाणार चेंडू. पंचांकडे मात्र कोणत्या प्रकारे इशारा येत नाहीये आणि अशा प्रकारे हा चेंडू मात्र डॉट जातोय आणि डॉट चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नसते, त्यामुळे धावसंख्या मात्र स्थिर राहते, ती 27 या आकड्यावरती. चांगल्या प्रकारे षटक हाताळतोय. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर आकाश पाटील जी जबाबदारी दिली होती संघनायकाने, कर्णधारांची जबाबदारी दिली ती मात्र चांगल्या प्रकारे हाताळतोय आकाश पाटील. पुन्हा एकदा धीम्या गती चेंडू फेक केले गेले, 2 धावांचा प्रयत्न करणार का, तर नक्की दुसऱ्या धावाचा कोणता प्रयत्न केला गेला नाहीये. एकच धाव मिळते, स्ट्राइक रोटेट होते. तर निश्चितपणे या अरुण काका स्मृती चषक मध्ये आपल्या सर्वांचे लाडकेच अर्थातच सुनीलजी आंग्रे साहेबांचे आगमन झालंय. आपणास विनंती असेल की आपण देखील व्यासपीठाकडे यायचे, स्थानापन्न व्हायचंय. या शृंखलेमध्ये आपलं खूप खूप स्वागत असेल. आकाश पाटील चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. येणाऱ्या षटकातील काही चेंडू खेळ बाकी. आकाश पाटील आता मात्र फुलटोस चेंडू दिला, चेंडू मात्र जाणार. असं वाटलं शेवटच्या क्षणाला चेंडू सीमापार जातो की काय, परंतु चांगल्या प्रकारे क्षेत्रफळ पाहतोय रोहन मार्फत आणि पुन्हा एकदा या षटकातील तिसरा झटका बसवतो मात्र फलंदाजी करणाऱ्या कोंदेवड्या संघाला. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते, ती मात्र 28 या आकड्यावरती. चला तर मित्रांनो पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया, खेळपट्टीकडे वळूया. अतिशय सुसज्ज असं हे मैदान. पहिल्या 2 षटकांचा सामना संपलेला आहे. या सत्रातील 2 षटकांमध्ये तब्बल 28 धावा कुठून काढल्या, त्या मात्र कोंदेवड्या संघाने 3 षटकांचा सामना. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी कुठपर्यंत मजल मारणार, कुठपर्यंत आव्हान दिलं जाणार ते मात्र कोंदेवड्या संघामार्फत पाहूया. निश्चित ठरतील ते मात्र देवीच्या पाडा संघाकडनं. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येणार तो मात्र रोहन म्हात्रे, ज्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं तोच रोहन. गोलंदाज भूमिकेमध्ये पहिलाच चेंडू, त्याची झेल होणार का, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. झेल तर झालेलं नाहीये, दुसऱ्या धावासाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि कोणत्याही प्रकारचा धोका न होता 2 धावा मात्र सुस्थितीमध्ये त्यांनी पूर्ण केला आणि या 2 धावांनी धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते मात्र 30 या आकड्यावरती. तर यानंतर होणारा सामना धोत्रे विपक्ष पळसदरी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. रोहन याचा पुढचा चेंडू, वाह डावखुरा गोलंदाजी कशा प्रकारे करायची, टप्प्यावरती अचूक नियंत्रण कशा प्रकारे असलं पाहिजे, चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं या रोहन या गोलंदाजामार्फत. देवीचा पाडा संघाकडनं लांबून आलेला हा संघ आपली मेहनत मात्र दाखवतोय, आपला खेळ दाखवतोय या वेणगावच्या मैदानावरती. रोहन याचा या षटकातील तिसरा चेंडू, डावखुरा गोलंदाज. इथे आता चांगला फटका पाहायला मिळतोय, मिड विकेटच्या दिशेने येतोय 6 धावांसाठी. ज्या वेळेला संघाला खऱ्या अर्थाने गरज होती, धावा येणे गरजेचे होते, कारण धावा कुठेतरी थांबल्या होत्या आणि अशा वेळेला इक्का दुक्का न घेता चौकार षटकार येणं खूप गरजेचं होतं आणि त्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र येतो मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावसंख्या वधारते, जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावरती. अजून या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल.
मी तर म्हणेल की क्षमता आहे या खेळाडूकडे, कारण हा फटका आपण पाहिला की जास्त ताकद लावली नव्हती, फक्त चेंडूला दिशा दिली होती. थोडासा पॅकला चेंडू आला, चेंडू मात्र दिला गेला, तो मात्र 6 धावांसाठी. स्वयंसेवक कुठे आहेत आपले? जर कोणत्या संघाला मात्र जर समाधानकारक धावसंख्या उभी करायची असेल तर मात्र असे 1-2 फटके येणे खूप गरजेचं असेल, अशी मनोमन इच्छा असेल ती मात्र कोंदिवडे संघाची. जर दुसऱ्या बाजूने विचार केला तर देवीचा पाडा संघ विचार करत असेल की यार शेवटचे 3 चेंडू राहिलेत, 3 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारचा मोठा फटका नकोय आम्हाला, परंतु जर तरचा खेळ आहे. रोहण्याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय, झेल होणार का? तसा कोणताही प्रयत्न इथे निश्चितपणे दिसला नाहीये, कारण पुन्हा एकदा आपण पाहतोय तशी थोडंसं मात्र क्षेत्ररक्षण खराब दिसतं आपल्याला, जिथे एकच धाव झाले किंवा 2च धाव झाले असते तिथे मात्र 3-3 धावा खर्च करतायत. तर 3 धावा घ्यायच्या त्या फटक्यावरती चांगला फटका होता असं वाटलं होतं. चौथा आउट झाला, चौथा आउट झाला. 3 धावा घे. तर यानंतर होणार सामना पळसदरी विपक्ष धोत्रे. पळसदरी संघाचे खेळाडू देखील उपस्थित झाले. धोत्रे संघाला विनंती करतो की आपण देखील यायचंय. यानंतर होणार सामना आपला असणार आहे. तर खेळपट्टीकडे वळूया. रोहण्याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा बॅट एज घेऊन गेलेला चेंडू. मी पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती देखील त्याचा उच्चार केला होता की अशा वेळेला खेळाडूंनी खूप अलर्ट राहणे गरजेचं असतं. तर बॅक टू बॅक हा दुसरा झटका बसतो. तो मात्र कोंदिवडे संघाला स्ट्राईक सांभाळायची ती मात्र चांगली फलंदाजी करणारा हा उंच मजबूत बांध्याचा फलंदाज अर्थातच कोंदिवडे संघाचा विकी. 40. तर प्रथम सत्रातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार आणि त्याच्यावरती निश्चिती केली जाणार की किती धावांचं आव्हान असणार ते मात्र देवीचा पाडा संघासमोर. रोहण्याच्या षटकातील शेवटचा चेंडू, हा शेवटचा चेंडू निश्चित करणार की किती धावांचं आव्हान असणार. पुन्हा एकदा धीम्या गती चेंडू फेक केली गेले. एक धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावासाठी आता प्रयत्न केला गेला. 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न करणार का कोंदिवडे संघ? इथे निश्चितपणे केला गेला, परंतु केवळ 2च धावा मिळतील. आणि आता मात्र धावसंख्या निश्चिती झाले ती म्हणजे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता असेल ती मात्र देवीचा पाडा या संघाला. तो दोस्तों चलते एक बार फिर से मैदान की तरफ 3 ओवर का स्कोर खत्म होता हुआ खेल खत्म होते हुए यहाँ पे स्कोर कार्ड पहुंचता हुआ 43 और जीतने के लिए 42 और जीतने के लिए 43 रन की जरूरत रहेगी टीम देवीचा पाड़ा टीम के लिए. तो आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 43 रन की जरूरत रहेगी टीम देवीचा पाड़ा. तर यानंतर होणारा सामना पळसदरी विपक्ष धोत्रे. पळसदरी संघाचे खेळाडू ते पाहतोय. धोत्रे संघ आपण आपले उपस्थित दाखवायची आहे. यानंतर होणारा सामना धोत्रे विपक्ष
पळसदरी दुसरे संघ आपण आपली उपस्थिती इथे दाखवायची आहे. कवर तसं प्लास्टिक कवर द्या. तो चलो दोस्तों मैदान की तरफ चलते हैं. पहले सत्र का खेल खत्म होते हुए स्कोर कार्ड पहुंचता हुआ 42 और जीतने के लिए देवीचा पाड़ा टीम के लिए 43 रन की जरूरत रहेगी. आने वाली 18 गेंदें जीतने के लिए 43 रन की जरूरत. पिछले मुकाबले में जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी यश, और यश के साथ रहेंगे जितेश. दोनों के नाम में यश है, यानी कि जितेश और यश. देखते हैं कि कैसे किस तरह से बल्लेबाजी करते यहाँ पे मैदान के ये वेनगांव के मैदान पे. पहले मैच का अनुभव तो इन दोनों के पास है, यश और जितेश के पास. आने वाले 18 गेंदे जीतने के लिए 43 रन की जरूरत रहेगी. टीम की तरफ से पहले और खुद की पहले ओवर कोंदड़े की तरफ से आएंगे दत्ता. गेंदबाज दत्ता पूरी जिम्मेदार रहेगी अपने टीम के लिए एक अच्छा योगदान देने का. जो प्रयास रहता है, जो मौका रहता है, जो तलाश रहती है, उस तलाश को अभी जाना जाएगा, पहचाना जाएगा टीम कोंदड़े की तरफ से. अगर देखा जाए तो करजत की तरफ से बिलोंग करते हुए कोंदड़े टीम और पनवेल की तरफ से बिलोंग करते हुए देवीचा पाड़ा टीम. आने वाले 18 गेंदे जीतने के लिए 43 रन की जरूरत. स्ट्राइक संभालेंगे यश, नॉन स्ट्राइक संभालेंगे जितेश. पहले गेंदबाजी करेंगे दत्ता टीम कोंदड़े टीम की तरफ से. पहली गेंद पहली ओवर यानी कि पावर प्ले की ओवर है. 6 गेंदों में ज्यादा से ज्यादा रन बढ़ाना चाहेगी टीम देवीचा पाड़ा. दत्ता किस तरह से गेंदबाजी करेंगे. दत्ता की पहली गेंद यहाँ पे तेज तर्रार गेंद की इसकी, लेकिन पहली गेंद यहाँ पे वाइड करार करते हुए यहाँ पे अंपायर की तरफ से ये इशारा आता है कि ये पहले गेंद अवान्तर है, यानी कि वाइड गेंद है. वाइड गेंद के साथ यहाँ पे खाता खुलता हुआ श्री गणेश करते हुए यहाँ पे ओपनिंग करते हुए बैंक खाता ओपन करते हुए यहाँ पे टीम देवीचा पाड़ा पहली गेंद वाइड करार कर दी और स्कोर कार्ड पहुंचता हुआ 2 रन. दत्ता की अच्छी गेंद थी लेकिन दिशा भटक गई और गेंद गई वाइड रन. दूसरे संघ आपण आपली उपस्थित दाखवायची आहे. इसी बीच दत्ता की अच्छी गेंद थी, अच्छी गेंद को अच्छी तरह से खेला लेकिन एक रन से नहीं रोक सकते. इस एक रन से स्कोर कार्ड पहुंचते हुआ 3 रन. अगर देखा जाए तो पहली गेंद वाइड गेंद थी, दूसरी गेंद यानी कि इस ओवर की पहली लीगल गेंद थी दत्ता की ओर से, यानी कि कोंदड़े टीम की ओर से अच्छा प्रयास किया जा रहा है. जिनके पास अच्छी काबिलियत है, पूरी क्षमता है यश और जितेश, उनको रोकना इतनी आसान बात नहीं. लेकिन दत्ता उस तरह से काम करते हुए एक बार फिर से यहाँ पे गेंद को पटका था. गेंद जाते हुए फान लेक की दिशा में देखते 4 हो पाएंगे कि, लेकिन आउटफील्ड अच्छी है. इस आउटफील्ड का अच्छी तरह से फायदा ले तो यहाँ पे टीम देवीचा पाड़ा इस 4 रन से बढ़ती हुई स्कोर कार्ड 7 रन. अगर देखा जाए तो इस ओवर की ये दूसरी गेंद थी, दूसरी गेंद को पटका था, उसे पटकी हुई गेंद को खेल दिया फाइन लेग की दिशा में 4 रन के लिए. जिनके पास बहुत सारा अनुभव है, यानी कि बहुत सारी क्षमता है, वही यश अपने जिस तरह से बल्लेबाजी की थी पहले वो मैच है उसी तरह से यहाँ पे बल्लेबाजी करते एक बार फिर से यश, जिसके सामने है दत्ता. एक बार फिर से अच्छी गेंद को फेंका था, लेकिन जो गेंद को फेंका यहाँ पे 6 रन के लिए, मिड विकेट की दिशा में गेंद आती हुई है 6 रन के लिए. जिस तरह से शुरुआत होनी चाहिए थी टीम देवीचा पाड़ा टीम के लिए, मैंने पहले जिक्र किया था कि ये जो बल्लेबाजी के लिए जो पिच है ना, इस पे टिकना बहुत जरूरी है. एक का दूसरी गेंद अगर डॉट भी जाती है तो अब इस गेंद पे बड़े बड़े हिट लगाना कुछ
मामूली बात नहीं, यानी कि आसान बात है। तो इस ओवर की अगली गेंद संभाली जाएगी दत्ता की ओर से। यश एक बार फिर से अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पे थोड़ी सी प्रेशर में रहेंगे। एक बार फिर से अच्छी नहीं नजाकत दिखाते हुए यहाँ पे यश की तरफ से अच्छी बल्लेबाजी करते हुए पहले मुकाबले के जिनके पास पूरा अनुभव था यश, जिनको पता है कि इस खेल पट्टे के यानी कि इस पिच पे टिकना जरूरी है, ज्यादा से ज्यादा समय देना जरूरी है, और वही काम करते हुए यहाँ पे जो भी शॉर्ट पिच मिलेगी उसको फेंक देंगे तारामंडल में 6 रन के लिए, और जो भी अच्छी गेंद रहेंगे उसको हल्के हाथ से खेलेंगे इक्का दुक्के के लिए। इसी तरह से समझदारी भरी यहाँ पे बल्लेबाजी करते हुए एक बार फिर से यहाँ पे यश। दत्ता की अगली गेंद फुल टॉस गेंद थी यहाँ पे, लेकिन क्षेत्ररक्षण यहाँ पे यानी कि फील्ड यहाँ पे थोड़ी सी खराब दिखती हुई, धोखा हो सकता था, लेकिन एक बार फिर से नसीब ने साथ दिया, यहाँ पे भाग्य ने साथ दिया टीम देवीचा पहाड़ा के लिए। और इसी तरह से ये 2 रन से स्कोर कार्ड बढ़ता हुआ 17। यानंतर होणार सामना धोत्रे संघ आणि पळसदरी संघ। आपण नाणेफेकीसाठी यायचंय, पळसदरी संघासाठी आलेले आहेत प्रतिनिधी, धोत्रे संघ आपण देखील यायचंय। धोत्रे संघ आपली उपस्थिती दाखवायची आम्हाला। दोस्तों अगर नसीब खराब हो ना तो खुश भी हो सकता है। देखा जाए तो ये गेंद डॉट होनी बहुत जरूरी थी टीम कोंदिवडे के लिए, लेकिन नसीब यानी भाग्य का साथ मिलता हुआ यहाँ पे टीम देवीचा पहाड़ा के लिए, और इस लेग बाइज के 4 रन से स्कोर कार्ड पहुंचता हुआ 21 रन की तरफ। तो दोस्तों देखा जाए तो यहाँ पे मैं पहले से जिक्र कर रहा था कि यहाँ पे टिकना बहुत जरूरी है। जो काम यहाँ पे कर रहे हैं जितेश और यश, काफी समझदार हुए बैटिंग करते हुए यहाँ पे बल्लेबाजी करते हुए यहाँ पे, क्योंकि देखा था पहले बल जो सामना जो मुकाबला खेला था उसमें भी 44 रन बटोरे थे यश, और वही बल्लेबाज यहाँ पे एक बार फिर से अच्छी बल्लेबाजी करते हुए आने वाली 12 गेंद और जीतने के लिए 22 रन की जरूरत अभी भी है टीम देवीचा पहाड़ा के लिए। अगर कोंदिवडे टीम की तरफ से देखा जाए तो इस ओवर में कम से कम रन पे रोकना जरूरी है, क्योंकि लेकिन इस वेनगांव के मैदान में बल्लेबाजी के लिए जहां पे सहायता है वहां पे गेंदबाजी के लिए थोड़ी सी सहायता कम है, लेकिन ऐसे पिच के ऊपर गेंदबाजी करनी बहुत जोखिम भरी बात है। देखते हैं टीम की ओर से आएंगे नए गेंदबाज प्रतीक, किस तरह से गेंदबाजी करेंगे टीम कोंदिवडा के लिए। हल्की गति से गेंद को फेंका था और पहली गेंद यहाँ पे वाइड करा करते हुए अंपायर की तरफ से, इस वाइड से स्कोर कार्ड बढ़ेगा पहुंचता हुआ 22। आने वाली 12 गेंदें जीतने के लिए अभी भी 21 रन की जरूरत रहेगी। दोनों भी बल्लेबाज जो ओपनर के तौर पे गए थे यहाँ पे यश और जितेश, स्ट्राइक संभाल रहे अभी जितेश। प्रतीक की पे अगली गेंद एक बार फिर से भाग्य का यहाँ पे साथ मिलता हुआ टीम देवीचा पहाड़ा के लिए। से कहा जाता है कि हमेशा खेलना भी जरूरी है, लेकिन भाग्य का साथ भी होना जरूरी है, और उसी भाग्य का साथ मिलता है यहाँ पे टीम देवीचा पहाड़ा के लिए, जहां पे खतरा भी हो सकता था, लेकिन गेंद जा रही 4 रन के लिए। प्रतीक की पहली गेंद वाइड थी, उसके बाद में ये लीगली पहली गेंद थी, लेकिन पहली गेंद पे चौका आता हुआ। अगली गेंद रहेगी प्रतीक की, एक बार फिर से बल्लेबाजी करेंगे यानी सामना करेंगे जितेश। धोत्रे संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय, धोत्रे संघ त्याचप्रमाणे पळसदरी संघ आपण नाणेफेकीसाठी यायचंय।
तर निश्चित यानंतर होणार सामना धोत्रे विपक्ष पळसदारी. रुपेश कुडेकर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. तो दोस्तों एक बार फिर से चाहते मैदान की तरफ प्रतीक अच्छे से गेंदबाजी करते हुए यहाँ पे एक बार फिर से हल्के हाथ से गेंद को संभाला था या क्या कैच हो सकता है, लेकिन नहीं, गेंद जाएगी 6 रन के लिए. तारा मंडल में हवा से बातें करते हुए, पंचों से बातें करते हुए गेंद आती हुई 6 रन के लिए. तो आने वाली 9 गेंदें और जीतने के लिए 10 रन की जरूरत रहेगी टीम देवीचा पाड़ा. अभी अभी जो टॉस किया उसमें धोत्रे टीम ने टॉस जीता है. आने वाली 9 गेंदें और जीतने के लिए अभी भी 10 रन की जरूरत रहेगी टीम देवीचा पाड़ा के लिए. अच्छी बल्लेबाजी करते हुए यहाँ पे एक बार फिर से यश, जिन्होंने आज के दिन में बहुत अच्छी बल्लेबाजी की. पहले मुकाबले में 44 रन बनाए थे. उसी तरह से बल्लेबाजी करते हुए एक बार फिर से यहाँ पे गेंद जाएगी लॉन्ग ऑन की दिशा में 4 रन के लिए. बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए मैंने कहा था कि यहाँ पे इस पिच के ऊपर टिकना जरूरी है, गेंद को देखना जरूरी है. इक्का दुक्का अगर गेंद डॉट भी होती है तो कोई प्रॉब्लम नहीं है, क्योंकि अपने पास क्षमता है, उतनी काबिलियत है और अपनी काबिलियत पहचानना बहुत जरूरी है. और उसी तरह से बल्लेबाजी करते हुए यहाँ पे एक बार फिर से देवीचा पाड़ा टीम की तरफ से यश अच्छी बल्लेबाजी करते हुए, जो उन्होंने पहले मुकाबले में मैन ऑफ द मैच का पुरस्कार लिया था, वही यश एक बार फिर से बल्लेबाजी करते हुए. प्रतीक की अगली गेंद, ये रिवर्स शॉट गया था, लेकिन मैं तो कहूंगा कोई जरूरत नहीं है. अगर सीधे बैट से रन आ रहे तो ये आड़ी टेढ़ी बैट करने जरूरत नहीं है अगर देखा जाए तो. आने वाले 7 गेंदे जीतने के लिए 6 रन की जरूरत, क्योंकि बहुत बार देखा है कि मोमेंटम चेंज होने में टाइम नहीं लगता है. कभी कभी एक ओवर में 12, 13, 25 रन भी होते, लेकिन एक ओवर में कभी भी 2-4 रन भी नहीं होते. मोमेंटम शिफ्ट होने में, चेंज होने में टाइम नहीं लगता. एक बार फिर से हल्के हाथ से गेंद को फेंका था, बैक टू बैक दूसरी गेंद यहाँ पे डॉट जाती हुई कम बैक करते हुए यहाँ पे कोंदूड़ी टीम. आने वाली 6 गेंदे जीतने के लिए 7 रन की जरूरत. आने वाली 6 गेंदे जीतने के लिए 6 रन की जरूरत. धोत्रे संघ आपला निर्णय घ्यावाचा आहे. तो आने वाले 6 गेंदें जीतने के लिए 6 रन की जरूरत रहेगी, लेकिन उम्मीद नहीं हारनी चाहिए, क्योंकि हमने हमेशा देखा है कि एक ओवर में 25 रन, 27 रन, 30 रन भी आते हैं, लेकिन कभी कभी ऐसा भी दौर आता है कि 6 गेंदों में 2 रन, 3 रन, 4 रन भी नहीं होते. क्रिकेट है दोस्तों, क्रिकेट में कुछ भी हो सकता है, कुछ भी बदल सकता है. पल में राजा तो पल में फकीर भी आप बन सकते हो. मोमेंटम शिफ्ट होने में देर नहीं लगती दोस्तों. आने वाली 6 गेंदे अगर पहले 3 गेंदे अगर अच्छी तरह से की जाए तो जरूर ये मुकाबला भी अच्छा हो सकता है, लेकिन उतनी क्षमता है यश और जितेश के पास में काफी बड़ा अनुभव है, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी करते अभी तक. शायद इस सीजन का उनका ये 8वां मैच है. देवीचा पाड़ा टीम की तरफ से ये 8वां मैच है इस सीजन का, और 8 श्रृंखला में 2 ट्रॉफी उन्होंने जीती है. फुल टॉस चेंडू और फुल टॉस गेंद पे ये पहली गेंद थी, इस ओवर की पहली गेंद थी, फुल टॉस गेंद थी. ये फुल टॉस गेंद पे ऐसा लगा था कि ये कुछ धोखा हो सकता है, लेकिन ये बैट कट था, एक बैट एज लेते हुए इस 2 रन से स्कोर कार्ड पड़ता हुआ 39 रन. आने वाली 5 गेंदें जीतने के लिए अभी भी 4 रन की जरूरत है. स्ट्राइक संभालेंगे एक बार फिर से जितेश.
ये बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, यहाँ पे एक एक रन की जरूरत थी, लेकिन यहाँ पे क्या हो सकता है, एक रन तो जरूर मिलेगी। आने वाली 4 गेंद जीतने के लिए अभी भी 3 रन की जरूरत है। लास्ट मोमेंट में क्या हो रहा है, संभाल के खेलना पड़ेगा, जिम्मेदार से खेलना पड़ेगा यश और जितेश को। तो मेरे साथ में जो खिलाड़ी बैठे हैं देवी सपाड़ा टीम के तरफ से, उन्होंने मुझे बता दिया कि ये इस सीजन की देवी सपाड़ा टीम के लिए 8वीं श्रृंखला है। 8वीं श्रृंखला में उन्होंने अभी तक तो 2 ट्रॉफी जीती है, यानी कि 7 टूर्नामेंट में 2 बार तो जीते है। 8वीं श्रृंखला अभी भी चालू है उनकी। देखते हैं आज के दिन में कुछ तो ऐसा प्रयास तो जरूर है, उस लय में दिख रही है देवी सपाड़ा टीम। आने वाली 4 गेंदें जीतने के लिए अभी भी 3 रन की जरूरत रहेंगी। स्ट्राइक संभालेंगे इस बार यश, जिन्होंने बहुत सारी अच्छी बल्लेबाजी की है अपने टीम के लिए। थोड़ा सा प्रेशर दिखता हुआ यहाँ पे मैदान में, क्योंकि आने वाली 4 गेंदें जीतने के लिए 3 रन की जरूरत रहती है। लेकिन ऐसे मैच में ज्यादा प्रेशर रहता है, एक गेंद में 4 रन चाहिए, 6 रन चाहिए, कुछ प्रेशर नहीं रहता है। आया तो अपना, गया तो भी अपना। लेकिन ऐसे जो मैच रहते हैं, 4 गेंदों में 3 रन चाहिए थे, लेकिन जिनके पास काबिलियत है, जिनके पास पूरा भरोसा था, वही यश एक बार फिर से विनिंग षटकार लगाते हुए यहाँ पे टीम देवी सपाड़ा टीम के लिए। तो एक बार फिर से इस मैच के मैन ऑफ द मैच रहेंगे, जिन्होंने पहले मैच में मैन ऑफ द मैच जीता था, वही यश। तो इस मुकाबले में उन्होंने 10 गेंदे और रन बनाए 30। पहले मुकाबले में 44 रन और इस मुकाबले में 30 रन। बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए अपने टीम के लिए, अपने गांव के लिए अच्छी बल्लेबाजी करती है यश। तर निश्चितपणे खूप चांगली फलंदाजी करतोय आपल्या गावासाठी देवी सपाड़ा